बऱ्याच जणांना उपवासाला साबुदाणा खिचडी खूप आवडते. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमीच्या खिचडीपेक्षा थोडी वेगळी, झणझणीत आणि चविष्ट लाल साबुदाणा खिचडी. ही खिचडी खूपच झटपट तयार होते. तिखट मसालेदार चवीमुळे प्रत्येक घासाची मजा दुप्पट होते आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला अजिबात वेळ न घालवता बघूया लाल साबुदाणा खिचडी. नमस्कार, मी संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज लाल खिचडी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे साबुदाणा. साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. एक बेडगी मिरची, भाजलेले शेंगदाणे. इथे मी एक बटाटा घेतलाय. बटाट्याचे मी असे काप करून घेतलेत. तुम्ही उकडलेला बटाटाही घेऊ शकता. लाल मिरची पावडर, साखर, मीठ आणि लिंबू. आता सगळ्यात पहिल्यांदा खिचडीचा आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेत. जास्त करपवायचेही नाहीत किंवा कच्चेही ठेवायचे नाहीत. एक बेडगी मिरची. आपण इथे हिरवी मिरची वापरणार नाही आहोत. त्यासाठी मी इथे बेडगी मिरची घेतली. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ. इथे मी थोडं भरडं असं बारीक करून घेतलंय. तुम्ही बघताय एकदम बारीक कुठंही नाही करायचा, नाहीतर खिचडी चिकट होते. आता एका भांड्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घेऊ. दाण्याचा कूट त्याच्यात बसेल तसा हळूहळू घालायचा. जास्त दाण्याचा कूटही नाही घालायचा, नाहीतर खिचडी चिकट होते. थोडा थोडा दाण्याचा कूट घालून साबुदाणा त्यात मिक्स करून घ्यायचा. सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित कूट लागला की आपलं कुटाचं प्रमाण परफेक्ट आहे. अजूनही थोडा साबुदाणा पांढरा दिसतोय. आपण त्यात थोडा अजून कूट मिक्स करू. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्ध लिंबू. हे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. आपण या खिचडीमध्ये हिरवी मिरची वापरत नाही, त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर का तिखट अजून आवडत असेल तर तुम्ही थोडा अजून लाल मिरची पावडर किंवा अजून अर्धी बेडगी मिरची यूज केली तरी चालेल. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दाण्याचा कूट साबुदाण्याला व्यवस्थित लागला की साबुदाणा चिकटत नाही आणि खिचडी छान मोकळी सुटसुटीत होते. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित दाण्याचा कूट आणि मसाला लागलेला आहे. आता आपण त्याला परतून घेऊ. खिचडी परतण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल आणि थोडं तूप घातलेलं आहे. तेल आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण चिरलेला बटाटा त्यात छान परतून घेऊ. बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि 2 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचा, म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजला जातो. नेहमी हिरव्या मिरचीची खिचडी खाण्यापेक्षा ही लाल खिचडी एकदा नक्की ट्राय करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा छान छान व्हिडिओ टाकल्या की त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येतील. बटाटा थोडा शिजल्यानंतर आपण साबुदाणा त्यात घालून घेऊ आणि व्यवस्थित हे सगळं परतून घेऊ. सगळ्या बाजूनी व्यवस्थित परतून घ्यायचं. आपण साबुदाण्याला ऑलरेडी दाण्याचा कूट लावल्यामुळे साबुदाणा अजिबात कढईला चिकटत नाही, त्यामुळे आपली खिचडी छान मोकळी होते. आता 1 चमचा साखर घालून झाकण ठेवून त्याला शिजू देऊ. साखर ही टोटली ऑप्शनल आहे, पण वरून साखर घातल्यामुळे साखरेला छान पाणी सुटतं आणि त्या साखरेच्या पाण्यात साबुदाणा छान शिजतो आणि त्याला फ्लेवर पण छान येतो. 4 ते 5 मिनिटांनंतर झाकण काढून खिचडी एकदा वरखाली करून घ्यायची. झाकण ठेवल्यामुळे खिचडी छान वाफेवरती फुलते. तुम्ही इथे बघू शकता खिचडी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि खिचडी शिजल्यानंतर त्याचा कलर थोडा चेंज होतो, थोडासा ट्रान्सपरंट दिसतो. त्याच्यावरून समजून जायचं खिचडी आपली झालेली आहे तयार. आहे की नाही झटपट होणारी ही साबुदाणा खिचडी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला कशी झाली हे कळवा. आता इथे महत्त्वाच्या टिप्स. साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा. दाण्याचा कूट हा भरडा काढायचा, जेणेकरून खिचडी चिकट होत नाही. नंतर थोडी साखर घातल्यामुळे साबुदाणा खिचडी ही मऊ राहते आणि वातड होत नाही.
तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.